बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीनं विजय मिळवल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 समोर दुपारी विजयोत्सव साजरा करण्यात आला। तसेच हा जल्लोष ठाणे जिल्हा विभागीय कार्यालयाच्या बाहेर देखील पाहायला मिळाला। सर्व नागरिकांचं जे हिंदुत्वावर प्रेम करतात त्या नागरिकांचं देशभरातल्या 5 राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लक्ष लागून राहिलं होतं आणि त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल आणि पॉंडिचेरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलंय आणि याच्या यशाचे जे शिल्पकार आहेत ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितजी शाह आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे यशाचे शिल्पकार आहे। आणि देशभरामध्ये हिंदुत्वाची लाट आणि नरेंद्र मोदी यांचा झंझावत आणि नागरिकांचा विश्वास आणि अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांची चाणक्य नीती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, या मेहनतीच्या जीवावर पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठा विजय त्या ठिकाणी संपादन केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी आम्ही ठाणा स्टेशन या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी कोकम सरबतचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलंय। त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय। म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत। विभाजनवादी, विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे।